अवंतीनगर इथल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते सपत्नीक श्रींची पूजा करण्यात आली। सोलापूर शहर परिसरात शनिवारी 14 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला। दरम्यान अवंतीनगर इथल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्त दिनांक 9 ते 16 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। यात अखंड नाम जप यज्ञ याग आदींसह श्री गुरुचरित्र पारायणाचा समावेश होता। रविवारी 15 डिसेंबर रोजी दुपारी 12:39 नित्य स्वाहाकार बली पूर्णाहुती झाल्यानंतर श्री दत्त जन्मोत्सवाचा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामजपानं यावेळी वातावरण अत्यंत भक्तिमय बनलं होतं। दरम्यान यावेळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुषमा वाघमोडे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली। या प्रसंगी समर्थ वाघमोडे, ईशा वाघमोडे यांची उपस्थिती होती। या सर्वांनी श्रींच्या चरणी सर्वांच्या सुख समृद्धी आणि सुख शांतीसाठी मनोभावे प्रार्थना केली। या प्रसंगी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर इन सोलापूर न्यूजचे पत्रकार मनोज हुलसुरे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे राजेश्री डिगे, स्वामी तौर, सचिन जाधव, श्रीनिवास धुळे, ज्योतिताई, सुनीता गायकवाड, रोहित बिराजदार, बाळासाहेब डाके, विनू गोपाळ रेवडी, उपासेताई आदींची उपस्थिती होती। दरम्यान सोमवारी 16 डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन, अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता होणार आहे। स्वामी चरित्र सारामृत रोज उठतो, रोज 3 अध्याय वाचतो, बोट फिरवतो। चला माझे 3 अध्याय झाले। श्री स्वामी समर्थ महाराजांचं तुम्ही स्वामी चरित्रातला 5वा अध्याय तुम्ही काढून वाचलात तर त्याच्यामध्ये एक राजा महाराजांना आपल्या राज्यामध्ये घेऊन येण्यासाठी बरेच प्रयत्न करतो। त्या स्वामी महाराजांकडे तो सोना नाणा पैसा अडका वाटेल ते घेऊन जातो। महाराज त्याला प्रसन्न होऊन त्याच्या गावी आले का की बाबा मला पैसा मिळतोय, जाऊ आपण यांच्या गावी। आले का महाराज तिथे? मग त्यांनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण लावलं की बाबा आता महाराज गुरुचरित्र केल्यावरती तर प्रसन्न होतील। तसं आपल्या मनामध्ये असेल तर ते आपण काढून टाकायचंय। जोपर्यंत तुम्ही गुरुचरित्राचं पारायण अगदी तन मन धनापासून करत नाही तोपर्यंत तुम्हाला महाराज प्रसन्न होणार नाही।